नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत रासायनिक अभिक्रिया व समीकरणे। हा पहिल्या सेशन मधील पहिल्या पार्ट मधील तिसरा पार्ट, ज्यामध्ये आपण पाहत आहोत की अभिक्रियाकारक किंवा उत्पादित कशा प्रकारे तयार होतात, त्यांची लिहिण्याची पद्धती काय आहे, त्यांचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे अवस्था स्थायू आहे, द्रव आहे की वायू आहे, त्यानुसार आपण त्यांना मेन्शन करणं खूप गरजेचं आहे। किंवा जलीय द्रावण असेल तर एक्यूएस एक्यू टाकणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणजे हे कशा प्रकारे लिहितात त्याचं बेसिक नॉलेज आपण या पाठातून पाहत आहोत, जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये केमिकल रिएक्शन्स कशा प्रकारे लिहायचे असतात, किंवा खालच्या दिशेने गेलेला बाण म्हणजे काय असतो, वरच्या दिशेने दाखवलेला बाण म्हणजे काय असतो, याच्याविषयी कल्पना येईल आणि आपण जलद गतीने या रिएक्शन्स लिहू शकतो। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता हा आपला तिसरा सेशन सुरू आहे। याच्यामध्ये संतुलित समीकरण म्हणजे काय, म्हणजेच आपण बघतो की H2 आणि O2 याच्यापासून H2O तयार होतं, परंतु एक हायड्रोजनचा मॉलिक्युल्स आणि एक ऑक्सिजनचा मॉलिक्युल याच्यापासून H2O तयार होतोय। म्हणजे डाव्या साईडला 2 हायड्रोजन आहेत, 2 ऑक्सिजन आहेत, परंतु उजव्या साईडला 2 हायड्रोजन आणि एकच ऑक्सिजन दिसतो। म्हणजे अशा वेळेला आपल्याला ती रिएक्शन बॅलन्स करणं गरजेचं असतं। तर ती बॅलन्स कशी करतात ते आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत। पहा, रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे म्हणजेच केमिकल रिएक्शन्स बॅलन्स करणे। प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल तर अशा समीकरणाला असंतुलित समीकरण असे म्हणतात। मी फॉर एक्झाम्पल सांगितलं की H2 चा एक मॉलिक्यूल, ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल, याच्यापासून H2O चा एक मॉलिक्यूल तयार होतो, परंतु याच्यामध्ये हायड्रोजन बॅलन्स होतो दोन्हीकडे, परंतु ऑक्सिजन बॅलन्स होत नाही, कारण H2O मध्ये एकच ऑक्सिजन असतो। मग अशा वेळेला त्यांना बॅलन्स करणं खूप गरजेचं असतं आणि ती कशी बॅलन्स केली जाते ते आपण इथे बघणार आहोत। तत्पूर्वी जर अशा प्रकारे बॅलन्स नसेल तर त्याला असंतुलित समीकरण असं म्हटलं जातं, इम्बॅलन्स केमिकल रिएक्शन्स असं म्हटलं जातं। रासायनिक समीकरण संतुलित करण्याच्या काही पायऱ्या आहेत। म्हणजेच काय तर बघा, आपण कोणती पद्धती वापरतो तर रासायनिक समीकरण संतुलन पायरी पायरीने करतात। यासाठी प्रयत्न प्रमाद ही पद्धती वापरली जाते। त्या पद्धतीचं नाव आहे प्रयत्न प्रमाद। ती पद्धती म्हणजे काय ते आपण स्टेप बाय स्टेप आता पुढील येणाऱ्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत। इथे पहा, पहिलं शाब्दिक समीकरण लिहिलेलं आहे। सोडियम हायड्रॉक्साईड आणि सल्फ्युरिक ऍसिड यांच्या अभिक्रियेमधून सोडियम सल्फेट आणि पाणी तयार होतं, हे आपण शाब्दिक समीकरण लिहिलं। आता पायरी 1 म्हणजे स्टेप फर्स्ट मध्ये आपण काय बघणार आहोत की दिलेलं जे रासायनिक समीकरण आहे ते आपण सूत्रांचा वापर करून लिहिणार आहोत। तसं सोडियम हायड्रॉक्साईडला NaOH असं लिहिलं जातं आणि सल्फ्युरिक ऍसिडला H2SO4, जे आपण इथे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे। आणि ह्या अभिक्रियेतून Na2SO4 आणि H2O तयार होतो। विद्यार्थी मित्रांनो पहा, आपण पुढल्या स्लाइड मध्ये बघणार आहोत, टेबल काढणार आहोत। त्या टेबल मध्ये जाण्यापूर्वी या रिएक्शन मध्ये बघा, सोडियम डाव्या साईडला एकच दिसतोय तर उजव्या साईडला 2 सोडियम दिसतात। त्याच्यानंतर हायड्रोजन डाव्या साईडला OH मधील एक हायड्रोजन आणि H2SO4 मधला एक हायड्रोजन, असे 3 हायड्रोजन दिसत आहेत, परंतु उजव्या साईडला उत्पादितांमध्ये प्रोडक्ट्समध्ये 2च हायड्रोजन दिसत आहेत। ऑक्सिजन बघा, NaOH मधील 1 ऑक्सिजन आणि H2SO4 मधील 4 ऑक्सिजन, असे 4 आणि 1 5 ऑक्सिजन झाले। आणि इकडे प्रोडक्ट मध्ये सुद्धा 5 ऑक्सिजन आहेत, परंतु सोडियम आणि हायड्रोजन आपल्याला इथे बॅलन्स करायचा आहे। सल्फर सुद्धा आपल्याला एक दोन्हीकडे दिसतोय, तो कशा प्रकारे दिसतोय तो आपण आता पुढे टेबल मध्ये हे सर्व अणूंची संख्या लिहून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर पुढील स्टेप करायची आहे। इथे पहा, पायरी 2 मध्ये समीकरण हे संतुलित आहे की नाही तपासण्यासाठी समीकरणाच्या 2 बाजूंच्या विविध मूलद्रव्यांचे अणू त्यांच्या संख्यांची तुलना करायची आहे। सांगितल्याप्रमाणे सोडियम बघा डाव्या बाजूला म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये रिएक्टंट्स मध्ये एकच आहे, तर उत्पादितांमध्ये 2 आहे, म्हणजे हा बॅलन्स नाही। ऑक्सिजन दोन्हीकडे 5-5 दिसत आहेत, म्हणजे ते बॅलन्स झालेले आहेत। हायड्रोजन 3 आणि 2 दिसत आहेत, म्हणजे हायड्रोजन बॅलन्स झालेला नाही। डाव्या बाजूला 3 दिसत आहेत अणू आणि उजव्या बाजूला 2 दिसत आहेत। सल्फर 1-1 दिसतोय। तर आता जे इम्बॅलन्स आहे, जे बॅलन्स असंतुलित आहे, त्यांना आपण पहिलं बॅलन्स करूया। आणि हे करत असताना बॅलन्स जो घटक असतो त्याचा सुद्धा बॅलन्स बिघडतो, म्हणजे ते संतुलित आपल्याला परत एकदा करावे लागतात। चला तर मग पाहूया पायरी 3 मध्ये, स्टेप 3 मध्ये कशा प्रकारे ही रिएक्शन बॅलन्स केलेली आहे। पहा, समीकरणाच्या संतुलनाची सुरुवात करताना जास्तीत जास्त अणू असलेल्या संयुगापासून करणे सोयीचे असते। उदाहरणार्थ आपण बघितलं की सुरुवातीला Na
एक दिसतोय आणि उत्पादितांमध्ये 2 Na दिसत आहेत. म्हणजे संतुलन करताना आपल्याला डाव्या बाजूला जो NaOH आहे त्याला 2 ने गुणावा लागेल. त्यासाठी आपण रिएक्शन दाखवली बघा. त्या टेबलच्या वर एक रिएक्शन आहे. NaOH ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. परंतु आता लक्षात घ्या 2 ने आपण जेव्हा मल्टिप्लाय करू त्यावेळेला इतर जे बॅलन्स होते पहिले रिएक्शन मध्ये त्यांचं सुद्धा संतुलन बिघडलेलं आहे. तर ते सुद्धा आपण बॅलन्स करतो. ते कसं करायचं ते आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. आता पहा पायरी 4 मध्ये आपल्याला संतुलित समीकरण. आता इथे काय झालेलं आहे 2 NaOH घेतले परंतु उत्पादितांमध्ये आता इथे कशाची संख्या वाढली होती तर हायड्रोजनची संख्या इम्बॅलन्स झाली होती, ऑक्सिजनची संख्या इम्बॅलन्स झाली होती आणि म्हणून उत्पादितांमध्ये बघा आपण त्या पाण्याचे जे मॉलिक्युल्स होते त्याला परत 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे. म्हणजे ते रिएक्शन अशी होईल 2 NaOH plus H2SO4 gives Na2SO4 plus 2H2O. आता ह्यांचं आपण कंपॅरिझन केलं तर बघा सोडियम किती आहेत डाव्या बाजूला 2 Na दिसत आहेत, उजव्या बाजूला सुद्धा Na2 मधले 2 Na दिसत आहेत. म्हणजे सोडियम बॅलन्स झाले. ऑक्सिजन किती दिसतात आपल्याला तर 6 ऑक्सिजन. कसे तर NaOH मधील 2 ऑक्सिजन कारण आपण आता 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे आणि H2SO4 मध्ये जो SO4 चा रॅडिकल आहे कंपोझिट रॅडिकल त्याच्यामध्ये 4 ऑक्सिजन असे 6 ऑक्सिजन दिसत आहेत. तर उत्पादितांमध्ये Na2SO4 मधले 4 ऑक्सिजन आणि 2H2O जो पहिला H2O होता ज्याने 5 ऑक्सिजन झाले होते ते दुसऱ्या टेबलमध्ये तुम्हाला बॅलन्स करून दाखवलेले आहेत. बघा H 4 आणि 2 दिसत होते पहिले ते आता अशा प्रकारे बॅलन्स झालेले आहेत आणि सल्फर सुद्धा आपल्याला बॅलन्स झालेला आहे. म्हणजे हायड्रोजनची आपण बॅलन्सिंग करताना सुरुवातीला अणूची संख्या 4 होती आणि उत्पादितांमध्ये 2 झाली होती. म्हणजे आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागलं होतं. म्हणून जी पायरी 4 मध्ये तुम्हाला जी रिएक्शन दाखवलेली आहे त्याच्यामध्ये पाण्याच्या मॉलिक्युलला 2 ने मल्टिप्लाय केलेलं म्हणजे 2 दुणे 4 टू द 4 याच्यामध्ये आपण 2 ने मल्टिप्लाय करून ती रिएक्शन बॅलन्स केलेली आहे. तर अशा प्रकारे आपण रिएक्शन बॅलन्स करण्याच्या पायऱ्या बघितल्या. आता आपण बघूया अभिकारके व उत्पादिते सांगा. त्यावर एक रिएक्शन दिलेली आहे. डबल हेडेड एरो दाखवलाय बघा. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे एरो जेव्हा दाखवले जातात तेव्हा त्यांना रिव्हर्सिबल रिएक्शन म्हणतात. म्हणजे N2 आणि H2 गॅस जेव्हा एकत्र येतो म्हणजे नायट्रोजन आणि हायड्रोजन गॅस जेव्हा एकत्र येतो त्याच्यापासून NH3 तयार होतो. परंतु इथे बघा 2 तुम्हाला नायट्रोजन दिसत आहेत अभिक्रियाकारकांमध्ये म्हणजे रिएक्टंट्स मध्ये आणि 2 हायड्रोजन दिसत आहेत. म्हणजे उत्पादितांमध्ये आपल्याला 1 नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन दिसतात. म्हणजे ही रिएक्शन असंतुलित आहे, ही अभिक्रिया असंतुलित आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल तर आपण H2 ला 2 ने मल्टिप्लाय करून 2 दुणे 4 येतील. परंतु उत्पादितांमध्ये 3 हायड्रोजन दिसत आहेत. अमोनियामध्ये 3 हायड्रोजन असतात आणि ह्याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 होतील. म्हणजे आपण इकडे जे 2 ने मल्टिप्लाय केले होते ते चालणार नाही. तर अभिक्रियाकारकांमधील हायड्रोजनला सुद्धा तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजे 3 दुणे 6 आणि इकडे सुद्धा आपण NH3 जे मॉलिक्युल आहेत त्यांना 2 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे 2 NH3 येईल आणि बेदरिक 6 हायड्रोजन इथे होतील. म्हणजे दोन्हीकडे हायड्रोजन बॅलन्स झाले परंतु नायट्रोजन सुद्धा बॅलन्स झालेला आपल्याला दिसत आहे. 2 नायट्रोजन अभिक्रियाकारकांमध्ये आणि उत्पादितांमध्ये 2 नायट्रोजन. म्हणजे उजव्या बाजूला उत्पादितांना आपण 2 NH3 असं करावं लागेल आणि हायड्रोजन 3 H2 असे करावे लागतील म्हणजे रिएक्शन बॅलन्स होईल. आता संतुलित समीकरण लिहायला सांगितलेलं आहे बघा. कॅल्शियम क्लोराईड याचा फॉर्म्युला आहे CaCl2 आणि सल्फ्युरिक ऍसिड म्हणजे H2SO4. आता ह्याच्यामध्ये CaCl2 आणि H2SO4 यांच्यामध्ये 2HCl कारण सल्फ्युरिक ऍसिड मध्ये 2 हायड्रोजन आहेत आणि क्लोरीन 2 क्लोरीन आपल्याला CaCl2 चा फॉर्म्युला अशा प्रकारे लिहिला जातो 2 क्लोरीन आणि 2H म्हणजेच 2HCl तयार होईल आणि त्याच वेळेला SO4 म्हणजे CaSO4 कॅल्शियम सल्फेट तयार होईल. कारण SO4 या कंपोझिट रॅडिकलवर 2 मायनस चार्ज असतात आणि कॅल्शियमचा अणु क्रमांक 20 असल्यामुळे 2,8,8,2 ज्या 2 इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो म्हणजेच कॅल्शियम आणि सल्फेट ग्रुप यांचं एकत्रीकरण होऊन CaSO4 चा मॉलिक्युल तयार होईल आणि 2HCl तयार होईल. हे झालं संतुलित समीकरण. कॅल्शियम सल्फेट म्हणजे CaSO4 आणि हायड्रोजन क्लोराईड यांची अभिक्रिया होऊन काय होईल तर कॅल्शियम सल्फेट आणि हायड्रोजन क्लोराईड म्हणजे परत एकदा कॅल्शियम क्लोराईड वरच्या रिएक्शनचा विरुद्ध रिएक्शन झालेली आहे. कॅल्शियम क्लोराईड आणि H2SO4 याच्यामध्ये तयार होईल. ही रिएक्शन संतुलित करून आपण लिहायची आहे. खाली बघा अभिकारके उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था आपल्याला लिहायच्या म्हणजे सॉलिड आहे का लिक्विड आहे का किंवा गॅस स्टेट. सल्फर डायऑक्साइड गॅस स्टेट मध्ये असतो G झाला. H2S सुद्धा गॅस स्टेट मध्ये असतो G लिहायचा आहे. उत्पादितांमध्ये जो 3 सल्फरचे ऍटम तयार झाले ते सॉलिड स्टेट मध्ये असतात
गंधक सॉलिड स्टेटमध्ये असतं आणि म्हणून त्याला एस लिहायचं. H2O म्हणजे पाण्याचे मॉलिक्युल आपल्याला माहिती आहे लिक्विड स्टेटमध्ये असतात म्हणून त्याच्यामुळे एल लिहायचा असतो. आता सिल्वर आपण माहिती आहे चांदीचे दागिने आपण घालतो, म्हणजे सिल्वर कोणत्या स्वरूपात असतं बरं? राईट. तर सिल्वर आपल्याला सॉलिड स्टेटमध्ये दिसते आणि म्हणून त्याच्यापुढे एस लिहायचा असतो. त्याप्रमाणे HCl हे लिक्विड आहे आणि म्हणून लिक्विड स्वरूपात लिहिलं म्हणजे एल लिहिला आणि त्यानंतर 2AgCl याचा प्रेसिपिटेट तयार होतो विद्यार्थी मित्रांनो आणि तो खालच्या एरोनी म्हणजे नी सुद्धा लिहू शकतो किंवा सॉलिड स्टेट म्हणून लिहू शकतो. आणि H2O हा गॅस आहे ते जी सुद्धा लिहू शकतो उत्पादनांमध्ये किंवा वरच्या दिशेने जाणारा बाण सुद्धा आपण लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो इथे बघा रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आपल्याला दिसत आहेत. अभिक्रियांचे पुढील 4 प्रकार पडतात. कोणकोणते? तर संयोग अभिक्रिया आहे, त्याच्यानंतर येणारी विस्थापन अभिक्रिया आपण बघणार आहोत, विद्युत अपघटन अभिक्रिया बघणार आहोत किंवा अपघटन अभिक्रिया आणि त्याच्यानंतर दुहेरी विस्थापन अभिक्रिया अशा प्रकारच्या अभिक्रिया आपण इथे बघणार आहोत. त्याच्यामध्ये जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन म्हणजे अभिक्रियाकारकांमध्ये लेफ्ट हँड साईडला 2 किंवा त्यापेक्षा जास्त आपल्याला रिएक्टन्स दिसतील आणि त्याच्यापासून एकच उत्पादित तयार होतं. याच्यासाठी आपण खाली काही रिएक्शन बघितलेले आहेत आणि अशा प्रकारच्या रिएक्शन्सला संयोग अभिक्रिया म्हणजेच कॉम्बिनेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. बघा NH3 अमोनिया गॅस आणि HCl गॅस यांच्यामध्ये अभिक्रिया होऊन NH4Cl अमोनियम क्लोराईड हा सॉलिड स्टेट मधला उत्पादित आपल्याला मिळतं. म्हणजे याच्यामध्ये 2 किंवा अधिक अभिक्रियाकारक NH3 आणि HCl एकत्र होऊन याच्यापासून एकच प्रोडक्ट तयार झालं NH4Cl. 2Mg आणि ऑक्सिजन यांची अभिक्रिया होऊन 2MgO तयार होतो. म्हणजे 2 अभिक्रियाकारकांपासून आपल्याला इथे एक उत्पादित दिसतंय मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालेलं दिसतंय. CaO कॅल्शियम ऑक्साईड आणि H2O पाणी यांची अभिक्रिया होऊन परत एकदा आपल्याला कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि उष्णता मिळते. म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड एकच उत्पादित मिळतं. आता ह्याच्यामध्ये बघा कॅल्शियम आणि पुढे आपण ब्रॅकेट करून OH2 दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी आपल्याला व्हॅलन्सीचा कन्सेप्ट वापरावा लागतो. म्हणजे कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 आहे म्हणजे 2882. याच्या ऑटोनॉमस शेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन्स त्याला द्यायचे आहेत. एका हायड्रॉक्सिल ग्रुपवर एकच इलेक्ट्रॉनची गरज असते, मायनस चार्ज असतो आणि म्हणून अशा प्रकारचे 2 हायड्रॉक्सिल ग्रुप आपण इथे लिहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो इथे महत्वाची गोष्ट OH2 लिहिताना त्याला ब्रॅकेटमध्येच लिहायचं असतं. NaOH लिहिताना आपण NaOH सिंगल लिहितो कारण इथे एकच इलेक्ट्रॉन दिला जातो आणि हायड्रॉक्सिल ग्रुपला 1 इलेक्ट्रॉनची गरज असते. परंतु आपण इथे CaOH2 लिहिताना CaOH ला जर आपण ब्रॅकेट टाकला नाही तर हायड्रोजन 2 आहेत अशी कल्पना होईल आणि त्याच्यामुळे हायड्रॉक्सिल ग्रुप इथे 2 असतात आणि म्हणून त्याला ब्रॅकेट टाकून त्याच्या बाहेर 2 लिहायचे असतात. अपघटन अभिक्रिया बघूया. ही अपघटन अभिक्रिया जी आहे ती कॉम्बिनेशन रिएक्शनच्या म्हणजे संयोग अभिक्रियेच्या विरुद्ध आहे. म्हणजेच काय तर संयोग अभिक्रियेमध्ये 2 किंवा अधिक रिएक्टंट्स एकत्र येतात, अभिक्रियाकारक एकत्र येतात, अभिकारक एकत्र येतात आणि त्याच्यापासून एकच उत्पादित तयार होतं. इथे एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादित मिळतात म्हणजेच या अभिक्रियेला अपघटन असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण बघतोय की अपघटनामध्ये C12H22O11 हा जो मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये 12C म्हणजे एकाच मॉलिक्यूल पासून आपल्याला 12 कार्बन आणि 11 H2O मिळालेले दिसत आहेत. तसेच CaCO3 ला जर आपण उष्णता दिली, कॅल्शियम कार्बोनेटला आपण उष्णता दिली तर त्याच्यापासून CaO आणि CO2 गॅस अशी 2 उत्पादित मिळतात. ही डिकंपोजिशन रिएक्शन झालेली आपल्याला दिसते. 2H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड लिक्विड आहे त्याच्यापासून 2H2O आणि ऑक्सिजन गॅस म्हणजे एका रिएक्टंट पासून 2 किंवा अधिक उत्पादित आपल्याला तयार झालेली जर मिळत असतील तर त्याला अपघटन म्हणजे डिकंपोजिशन रिएक्शन असं म्हटलं जातं. इथे पहा काही तुम्हाला एक्सपेरिमेंट करायला सांगितलेले आहेत की 2 परीक्षा नळ्या वक्रनळी घेऊन रबरी बूच आणि बर्नर घेतलेला आहे. कॅल्शियम कार्बोनेट आणि ताजी चुन्याची निवडी घ्यायची आहे कारण ताजी चुन्याची निवडी जी आहे ती आपण म्हणजे लाईम वॉटर जे आहे ते आपण कार्बन डायऑक्साईडच्या टेस्टसाठी वापरलं जातं. याच्यामधून जर कार्बन डायऑक्साईड सोडला तर ती दुधाळ बनते म्हणजे कार्बन डायऑक्साईड तयार झाला असा त्याचा अर्थ होतो. याच्यामध्ये आपण आधीच्या स्लाइडवर जी रिएक्शन बघितली त्या कॅल्शियम कार्बोनेटला इथे उष्णता दिलेली आहे त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर निघतो. आता बाहेर निघालेला गॅस कोणता आहे ते बघायचा कसा तर तो चुन्याच्या निवडीमध्ये सोडला जातो आणि त्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट तयार होतो म्हणजे दुधाळ रंगाची चुन्याची निवडी तयार होते. म्हणजे ह्या रिएक्शन मध्ये तयार झालेला जो गॅस आहे तो कार्बन डायऑक्साईड आहे असा सिद्ध होतो. हे आपल्याला रिएक्शन या स्लाइडवर दिसत आहेत. पहा आता विद्युत अपघटन आपण बघितलं. जर आपण अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने केलं तर त्याला विद्युत अपघटन म्हणतात.
म्हणजेच इलेक्ट्रोलायसिस म्हटलं जातं बघा. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते, म्हणून याला विद्युत अपघटन असे म्हणतात. बघा, आपण जर ह्याच्यात दोन रॉड उभे केले H2O मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणजे कॅथोड म्हणजे निगेटिव्ह इलेक्ट्रोड, याच्याकडे हायड्रोजन जाताना दिसेल, डिपॉझिट म्हणजे बबल्स दिसतील. तर ॲनोडवर पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्याकडे निगेटिव्ह रॅडिकल्स अट्रॅक्ट होतात, म्हणजे ऑक्सिजन त्याकडे अट्रॅक्ट होईल आणि ऑक्सिजन तिथून बाहेर जाताना आपल्याला दिसेल. अशा प्रकारे विद्युत अपघटन केलं जातं. विस्थापन अभिक्रिया म्हणजे बघा, आता ह्याच्यासाठी आपल्याला रिएक्टिव्हिटी सिरीज माहित असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. आता खाली एक दोन रिएक्शन दिल्यात बघा, CuSO4 आणि Fe. आता Fe हा स्वतः आयन बनणार, Fe वर +2 चार्ज येतो आणि तो Cu ला डिस्प्लेस करणार आहे. म्हणजे आपण जसं खो खो खेळताना एखाद्या मुलाला खो देऊ, तो रनिंगला सुरुवात करतो, त्याप्रमाणे हा सुद्धा Fe Cu ला बाहेर काढणार आहे. कारण रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये, मला वाटतं त्या 8व्या लेसन मध्ये रिएक्टिव्हिटी सिरीज आहे, त्याच्यामध्ये Fe जो असतो तो Fe हा जास्त रिएक्टिव्ह आहे कोणापेक्षा, Cu पेक्षा, कॉपर पेक्षा, आणि म्हणून तो त्याची जागा घेऊ शकतो. आता उत्पादित जेव्हा तयार होतं कोणतं, FeSO4 आणि Cu, याच्यामध्ये Cu Fe ला डिस्प्लेस करू शकत नाही, विस्थापित करू शकत नाही. याचं कारण Cu हा Fe पेक्षा कमी रिएक्टिव्ह आहे. त्याचप्रमाणे दुसरी अभिक्रिया CuSO4 आणि Pb येथे Cu ला धक्का मारतो आणि त्या ठिकाणी Pb जाऊन बसतो, म्हणजे त्या आयनामध्ये रूपांतर होतं. Pb स्वतः आयन तयार करतो आणि Cu च्या ठिकाणी जाऊन बसतो, त्याला विस्थापित करतो. कारण Pb हा Cu पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे, जास्त अभिक्रियाशील आहे. दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय ते आपण इथे पाहतोय. ज्या अभिक्रियांमध्ये आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, म्हणजे प्रेसिपिटेट तयार होतो. यासाठी आपण बघा बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेटची रिएक्शन बघितली होती. तुम्हाला सांगितलं होतं की पुढे ही रिएक्शन आपल्याला बघायची आहे, तर त्याला दुहेरी विस्थापन म्हणतात. कारण आधीच्या रिएक्शन मध्ये आपण एकाच आयनाला बाजूला काढलं होतं, म्हणजे कॉपरला Pbनी बाजूला काढलं होतं, म्हणजे एकाच आयनाचं डिस्प्लेसमेंट झालं होतं, म्हणून ती फक्त विस्थापन अभिक्रिया होती. इथे दोघांचं विस्थापन होतं, म्हणजे BaSO4 आणि K2CrO4, याच्यामध्ये Ba ची जागा K2 घेतो आणि K2 ची जागा Ba घेतो. म्हणजे अशा प्रकारे दोन आयनांचं विस्थापन होतं आणि म्हणून या अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन असं म्हटलं जातं. आणि या अभिक्रियेचं महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये नेहमीच अवक्षेप तयार होतो, जसा इथे बेरियम क्रोमेटचा पिवळा अवक्षेप तयार झालेला आहे. उष्माग्राही आणि उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय, म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय ते आपण बघूया. उष्मादायी म्हणजे आपण हे बघतो एक्झोथर्मिक, देणारी, उष्णता देणारी. रासायनिक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितांमध्ये होत असताना उष्णता बाहेर टाकली जाते. उष्मादायी अभिक्रियांमध्ये लक्षात ठेवा की उष्णता बाहेर फेकली जाते आणि ह्याच्यामध्ये उष्णता नेहमी प्रोडक्ट मध्ये लिहिली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे उत्पादन होताना परिसरातून उष्णता शोषली जाते. इथे CaCO3 प्लस उष्णता, इथे रिएक्टेंट मध्ये उष्णता घेतलेली आहे आणि म्हणून ही उष्माग्राही अभिक्रिया एंडोथर्मिक रिएक्शन आहे. आणि त्यामुळे CaO आणि कार्बन डायऑक्साईड, कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे. CaOH2O, याच्यामुळे CaOH/2 आणि उष्णता आपल्याला उत्पादितांमध्ये दिसते. म्हणजे डाव्या साईडला, उजव्या साईडला जर उष्णता दिसली तर ती उष्णता दिलेली आहे आणि डाव्या साईडला रिएक्शन मध्ये उष्णता दिसली तर उष्णता घेतलेली आहे. म्हणजे ही दुसरी रिएक्शन जी आहे ती उष्मादायी म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. सहज सल्फ्युरिक अम्लाचे पाण्याने विलयनीकरण करण्यासाठी प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे सहज सल्फ्युरिक अम्ल पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. लक्षात घ्या की अशा प्रकारचे अपघात जर टाळायचे असतील, पाण्याने विरलीकरण जर डायल्यूट करायचं असेल तर ऍसिड टाकताना खूप काळजी घ्यायची आहे. हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काच पात्रात घेऊन त्यात थोडे सल्फ्युरिक ऍसिड टाकायचं आहे. म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड मध्ये पाणी टाकू नका, कारण बाष्पीभवन होऊन मोठ्या प्रमाणात वाफ तयार होते आणि ब्लास्ट होण्याची शक्यता असते. तर काच पात्रात पाणी घेऊन त्यात थोडे सल्फ्युरिक ऍसिड टाकून त्याला जर आपण डायल्यूट केलं तर फार कमी प्रमाणात उष्णता तयार होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रिया कशा प्रकारे होतात किंवा संयोग अभिक्रिया म्हणजे काय, विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय आणि दुहेरी विस्थापन म्हणजेच काय किंवा विद्युत अपघटन म्हणजेच काय, उष्माग्राही उष्मादायी अभिक्रियांबद्दल बघितलं. त्याचप्रमाणे समीकरण संतुलन कसं करायचं असतं ते सुद्धा पाहिलेलं आहे. धन्यवाद.